5,51,000 आजपर्यंत आमच्या शिरूर तालुक्यामध्ये एवढ्या टॉपची गायीची विक्री झालेली नाही। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बाळासाहेब वरपे, कन्हैया ॲग्रो सेल्स डिपार्टमेंट। मी आज श्री गणेश उद्योग समूह याचे प्रोप्रायटर आहे राजेंद्र चव्हाण यांच्या फार्मवर आलेला आहे। त्यांच्या फार्मवर गेले 8-9 वर्षापासून आम्ही कन्हैया ॲग्रोची टीम कार्यरत असताना आम्ही या फार्ममध्ये 2 गायी एक उत्कृष्ट दर्जाच्या तयार केलेल्या असून आम्ही हायेस्ट रेकॉर्ड म्हणून 5,51,000ला आम्ही बारामती या ठिकाणी ह्या 2 गायी आम्ही विकलेल्या आहे। सुरुवातीला तर कालवड तयार झाल्यानंतर आम्ही त्यांना कन्हैयाचं गोबूस्ट खाद्य वापरलं। साधारणतः 6 ते 10 महिन्यापर्यंत तिला गोबूस्ट खाद्य वापरलं। त्याच्यानंतर तिला 12 ते 13 महिन्यात आम्ही लागवडीचा पहिला ट्राय केला। त्या पहिल्या ट्रायमध्येच ती लागून गेल्या। 300 किलो वजन आल्यानंतर आम्ही या कालवडींना भरवायचा पहिला ट्राय करतो। त्याच्यानंतर त्या पहिल्या ट्रायमध्ये गाभण राहतात, कारण खाद्य चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं कालवड पटकन लागून जाते। ही गाई ABS ब्रूट या जातीची आहे। हिचं पहिल्या वेताला आम्ही साधारणतः 37 लिटर दूध पिळलेलं आहे आणि आता 42 ते 45 लिटर दूध देईन ही गॅरंटी आम्हाला आहे। त्याच्यामुळे ही गाई 3 लाख रुपयाला आम्ही सेल आउट केलेली आहे। सुरुवातीला आम्ही गोबूस्ट हे पशुखाद्य या गायीसाठी वापरलं। त्याच्यामुळे अवयवांचा विकास, वजनात वाढ आणि तब्येत या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या। आणि गाभण काळात जननी स्पेशल हे पशुखाद्य वापरल्यामुळे गायीची तब्येत, गायीचा आकार छान प्रकारे दिसून आला। या यशामागचं खरं कारण कन्हैयाचे प्रतिनिधी असतील, कन्हैया टीम असेल, यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पशुखाद्य कुठल्या प्रकारचं पशुखाद्य कुठल्या वेळेस द्यायचं हे सजेस्ट केलं। यामुळे आम्ही या यशाचा उच्चांक गाठू शकलो। एक टॉपची विक्रमी विक्री झालेली आहे। 5,51,000 आजपर्यंत आमच्या शिरूर तालुक्यामध्ये एवढ्या टॉपची गायीची विक्री झालेली नाही। गायी तयार करत असताना लहानपणीपासून रविशेठ चव्हाण यांनी कन्हैया ॲग्रोचं जे पशुखाद्य वापरलं, त्या पशुखाद्याचा हा टॉपचा रिझल्ट समोरासमोर पाहायला मिळेल आपल्याला। तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्क करा। कशा प्रकारे वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या महिन्यात काय वापरलं पाहिजे हे सर्वांना माहिती पाहिजे असेल तर रविशेठ चव्हाण, राजूशेठ चव्हाण या दोन्ही व्यक्तींना भेट द्या, एकदा गोट्याला भेट द्या, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। कन्हैया ॲग्रोने किंवा कन्हैया पशुखाद्य आम्ही पण आमच्या टीमने चेअरमन साहेबांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी बी आमचं मार्गदर्शन ऐकून घेऊन या मोठमोठ्या कॅपॅसिटीच्या गाया तयार केलेल्या आहे। चेअरमन साहेब यांचे मी कन्हैया ॲग्रोच्या वतीने आभार मानत आहोत।